साम्राज्य सामान्यांचा असामान्य। आई वडिलांची सेवा हेच खरे दैवत आहेत, त्यांची सेवा करा। ह.भ.प. एकनाथ महाराज नामदास। भाळवणी येथे कलढोणे परिवाराच्या वतीने 5 भावंडांचा एकत्रित अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज नामदास बोलत होते। सुरुवातीला एकनाथ महाराज नामदास, सुदाम कलढोणे, उमराव कलढोणे, शंकर कलढोणे, कल्याण कलढोणे, शत्रुघ्न कलढोणे, बाळासाहेब काळे, संभाजीराजे शिंदे यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे का गरजेचं आहे, उद्देश सांगितला। त्यानंतर या कलढोणे परिवारातील सहस्त्र दर्शन सोहळा अमृतोत्सवी वर्षानिमित्त सहृदय 81 दिव्यांनी औक्षण आणि मुलांच्या आणि लेकींच्या शुभ हस्ते आईवडिलांची पाद्यपूजा करत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे 17वे वंशज एकनाथ महाराज नामदास, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सदस्य संभाजी शिंदे, शिक्षक बाळासाहेब काळे, वासुदेव महाराज फलके, ज्ञानदेव रसाळ यांचे शुभ हस्ते सहृदय सत्कार करण्यात आला। त्यानंतर प्रत्येकांच्या आयुष्यात आईवडील आणि आप्तेष्ट किती महत्त्वपूर्ण आहेत याचा सुंदर मिलाप या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला। त्यामध्ये राधा इदाते, राजू करपे, डॉक्टर बाळकृष्ण नष्टे, दीपक कलढोणे, सांगली जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, अंजली रसाळ, राहुल कलढोणे यांच्या मनोगताने भावस्पर्शी कार्यक्रम झाला। प्रत्येकांच्या आयुष्यात संस्कार, शिस्त किती महत्त्वाची आहे आणि ते आपल्या मुलांवर रुजवण्यासाठी आईवडिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, ती या 5 भावंडांच्या माध्यमातून सर्वांवर घडली। शिवाय 5 भावंडांचा एकत्रित अभिष्टचिंतन सोहळा हाच एक समाजाला प्रेरणा देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव असून असे उत्सव समाजात सातत्याने होणे आवश्यक आहे, असे सांगत कल्याण कलढोणे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कष्टातून कसं पुढं गेलो भावस्पर्शी आठवणी सांगितल्या। एकनाथ महाराज नामदास यांनी कुटुंबाचा आनंद सोहळा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अशा पद्धतीने होत असताना प्रत्येकांच्या जीवनात सुखदुःख येतच असते, त्यातून कलढोणे परिवाराचे रामनामाचे संस्कार दिसत असल्याचे जाणवले। यावेळी भाळवणीकर ग्रामस्थ, आप्तेष्ट, मित्रमंडळी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले। आभार गोविंद कलढोणे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम कलढोणे, प्रथमेश कलढोणे, नवल कलढोणे, गोविंद कलढोणे, दत्तप्रसाद दुधाणे, कौस्तुभ कलढोणे, प्रणव कलढोणे, संतोष कलढोणे तसेच सर्व लेकींनी सुनांनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला। एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या सुंदर कार्यक्रमाला आल्याचा भाव प्रत्येकांच्या चेहऱ्यावर दिसत होता।